अध्याय 4. श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्याय नमः. अतर्क्य ज्यांची असे किमया, सर्वत्र ज्यांची वसे छाया, या महाराजांच्या पाया साष्टांग वंदन त्रिवार. अष्टवक्र तुमची काया, आनंद होतो गुण गाया, तुमचे चरित्र सुगंध फाया. सुगंध दरवळे त्रिभुवनी, आपल्या चरित्र सुगंधात मन झाले सुगंधित. सव्य कर स्फुरण पावत, चरित्र लिहिण्या उत्सुक. चरित्र अगाध तर्क्य दिव्य, गुंतागुंतीचे अतिभव्य, लिहिणे मानवास संभव्य. करता करविता आपण, आपण मला सुचविता, आपणच मला सांगता. विवाद्य स्थळी कौल देता, लिहून घेता आपण. महाराजांचे समस्त चरित्र मला तरी अज्ञात. कधीच काही ऐकले नसत, पाहिले न कधी महाराज. सोलापूरचे व्यापारी, कापड दुकान ज्यांचे भारी, स्वातंत्र्य सैनिक ख्याती तरी. देव देश भक्त जय, निष्ठा ज्यांची महाराजांवरी. महाराजांविषयी श्रद्धा खरी, नित्य महाराज ज्यांचे अंतरी. ओंकारनाथ भस्मे हे, या महात्म्यामुळे मी वळलो. हे चरित्र लिहिण्यास सरसावलो, या कार्यास प्रवृत्त झालो. दिपून गेलो दिलेने, ओंकारनाथांच्या सत्संगात. महाराजांचा संग घडत, महाराजांच्या समाधीचे होत. दर्शन पुण्य नगरीत, माथा टेकविला मी समाधीवर. म्हणती मज महाराज शंकर, चरित्र सुरू करावे सत्वर. आधार भस्मे आहेत, माझा आधार प्रत्यक्ष. भस्मे आधार प्रत्यक्ष, आम्ही दोघे एकच साक्ष. जाणवले तुलाही ऐसे वदता महाराजांनी. सोलापुरी मी येऊनी, महाराजांस वंदन करुनी. ग्रंथ प्रारंभिला हा, शंकर महाराज सोलापुरात. शुभ्रायांच्या मठात असत, एकदा भजन चालले जोरात. सारे दंग भजनात, सारे महाराज रूप बनत. चमत्कार हा केवढा असत, कोण महाराज कोण भक्त कोणालाही कळेना. महाराज जनार्दन बुवाला म्हणाले अक्कलकोटला, जाऊ आपण योग भला. 40 भक्त निघाले अक्कलकोट स्वामी समर्थ. त्यांच्या समाधी मठात येऊन सारे वंदन करत. शंकर महाराज म्हणाले, हेच माझे सद्गुरु असत. ऐसे म्हणून माता टेकवित, गुरु शिष्यांची भेट होत. अपूर्व हा सोहळा, काही दिवस येथे राहून. महाराज येथून निघून त्र्यंबकेश्वरला जाऊन, निवांत तेथे राहिले. रामभाऊ अकोलकर महाराजांचे भक्तवर, त्यांच्या सदनी मुक्काम तर. महाराजांचा असेच त्र्यंबक आणि शंकर भेटला होता खरोखर. बहरून गेले त्र्यंबकेश्वर, निष्ठावंत जाणत. शंकर आणि त्र्यंबक हे दोघेही असती एक. नैशिक भाविक निवडक, भक्ता प्रचिती येतसे. एकदा दशग्रंथी ब्राह्मण, महाराजांचे धरून चरण. म्हणे मी तुम्हा शरण, प्रसाद द्यावा मज काही. महाराज म्हणाले ब्राह्मणाला, मी प्रसाद देता तुझला. तू खाणार नाहीस भला, मग तुझ का देऊ प्रसाद. ब्राह्मण म्हणे निश्चय करून, खात्रीने प्रसाद खाईन. कागदाची पुडी करून प्रसाद दिला ब्राह्मणाला. आनंदाने ब्राह्मण जात, घरी जाऊन पुडी उघडत. कोंबडीची 4 अंडी दिसत. ब्राह्मण मनी भडकला, मी भिक्षुक वैदिक पवित्र, प्रसाद अभक्ष पवित्र. एकूण उकिरड्यावरी मात्र सच्चल स्नान करीतसे. तेवढ्यात अक्कलकोर येऊन, म्हणती शास्त्री बुवास देखून. यावेळी हो कसले स्नान. चौताळून द्विज म्हणे, तुमच्या महाराजांचा प्रसाद तर. दिली कोंबडीची अंडी 4, फेकून आलो उकिरड्यावर. म्हणून सच्चल स्नान हे. ब्राह्मणास म्हणती अकोलकर, मोठे कोठे प्रसाद दावा सत्वर. दोघे गेले उकिरड्यावर, कागदात होते आंबे 4.
ब्राह्मण अगदी ओशाळला, तोबा करू लागला. पश्चाताप झाला तयाला, लोटांगण पुन्हा घातले. आंब्याची अंडी होत, अंड्याचे आंबे बनत. चमत्कार हा अपूर्व होत, महाराजांचे वैशिष्ट्य. ऐसे अनंत चमत्कार महाराजांनी केले फार. चकित होती सुरवर, कळतील कैसे मानवा. नंतर सोडले त्र्यंबकेश्वर, पुण्यास आले महाराज शंकर. भक्तजन जमती नारी नर, पुण्यात निवांत राहिले. अनेक गावांना पुण्याहून महाराज आले जाऊन. परी कायम वास्तव्याचे स्थान पुणे त्यांनी ठरविले. पुण्यात लष्कर भागात एक विदेही यवन स्त्री राहत. त्या बाईचे नाव असत हजरत बाबाजान हे. महाराज ओळखे ही बाई, महाराज आई तीच म्हणती. प्रत्यक्ष अल्ला भुवरी येई, ऐसी निष्ठा बाईंची. सलाम करी सदोदित, तिच्या आग्रहावरून राहत. काही दिवस लष्कर भागात महाराज ते आनंदे. 1935 साली प्राध्यापक भालचंद्र देव प्रश्न विचारी महाराजांस, आपले वय किती? मी 150 वर्षाचा असून दुसऱ्या पेशव्याच्या हातून दक्षिणा घेतली भोजन करून. शनिवार वाड्यामध्येच, ऐसे महाराज उत्तर देत. काहींना महाराज सांगत, आमचे वास्तव्य होते खानदेशात. कुवर स्वामी म्हणून. माझे मूळ नाव गौरीशंकर, राजाधिराज म्हणून कुंवर. आमचे समाधी मंदिर वाघोडातही असे. पुण्याहुनी गेले नगरला, तेथून पुण्यक्षेत्र मडीला. नाथांच्या पुण्य समाधीला वंदन केले सर्वांनी. कित्येक वर्षांची धुनी शांत. महाराज जेव्हा अलक म्हणत, आपोआप धुनी पेटत. चकित झाले सर्वही, प्रज्वलित केली तेथील धुनी. साधनेचे महत्व पटवुनी, उत्तम प्रथा आचाराव्या म्हणून महाराज सर्वा सांगत. यलुबाई माने सुविख्यात, प्रसिद्ध गायिका त्या असत. घरच्या चांगल्या श्रीमंत, फार भाविक होत्या त्या. एकदा नृसिंहवाडीत त्यांची महाराजांशी गाठ पडत. फार उत्तम या गातात. महाराजांना समजले. महाराजांनी यल्लूबाईस सांगितले गाव यास. सुस्वर रागाळण्यास सुरुवात केली बाईंनी. शिवास आवडे संगीत, गाणे ऐकून महाराज डोलत. यल्लूबाईवर प्रसन्न होत, आशीर्वाद देत ते. यल्लूबाई आनंदित, आशीर्वचन ऐकून होत. पुण्यातील त्यांच्या वाड्यात महाराज गेले एकदा. यल्लूबाई एकास सांगत होती कृष्ण लिलेस. कृष्णा सांग कसा रांगतसे खास, तोच चमत्कार झाला. महाराज दुडू दुडू रांगत, तरी प्रत्यक्ष कृष्णच दिसत. यल्लूबाई चकित होत, चमत्कार सारे पाहती. यल्लूबाईची भावना तीक्ष्ण, म्हणून महाराज झाले कृष्ण. जसे भावनेला उधान, लाभ तैसा मिळतसे. सोलापूर शुभ्राय मठात बाबा जक्कल दर्शनायेत. त्यांना महाराज स्पष्ट दिसत. श्रीपाद श्रीवल्लभ कार्तिक एकादशीच्या दिवशी पुण्यास मेहेंदळे वाड्यात ताई साहेब कीर्तन करीत. सुंदर ते ध्यान त्या गात, तोच महाराज उभे राहत. सर्वा पांडुरंगच दिसत, प्रत्यक्ष अनुभूती सर्वा येत. धन्यता वाटे सर्वास. गंधर्व नाटक मंडळीत महाराज पडदे ओढत. महाराज एकदा पाहण्या जात. गंधर्वाचे नाटक, बालगंधर्वाचा आवाज बसत. कंठास यातना होत. नाटकाची वेळ समीप आली. तिकीट विक्री झाली. औषधे घेतली अनेक. नवसही बोलले कैक. नाटकांचा बदलावा का दिनांक, येतपर्यंत वेळ येई. कळता महाराजांस गेले बालगंधर्वाजवळ. आपल्या मुखातील विडा सकळ गंधर्व मुखी घातला. महाराजांचा प्रसाद असत, म्हणून बालगंधर्व विडा खात. लगेच आश्चर्य पहा घडत. आवाज सुटला संपूर्ण.
त्याच दिवशीचे नाटक होत अगदी जोरदार सर्वात, प्रेक्षक अगदी रंगून जात. शंकरलीला अशीही बालगंधर्व एक दिन आपले सहकारी घेऊन जात गाणगापुरी घेण्या दर्शन. दर्शन घेतले सर्वांनी, स्टेशनवर आले संध्याकाळी. कळले गाडी उद्या सकाळी. उपाशीच होती सर्व मंडळी, हॉटेल तेथे नव्हतेच. भुकेने सारे व्याकुळले, उपाशीच सर्वही झोपले. रात्री एकाने त्यांना पुकारले, उपाशी का झोपला? गरम पुरी भाजी तयार. उठले सारी सत्वर, खाल्ली पुरी भाजी पोटभर. बिल विचारू लागले हॉटेलवाला, म्हणे नाही घाई, उद्या बिल द्या आणून. सारे चकित होऊन एकमेकास म्हणतात, काहीच येते नसून हॉटेल आले कसे कोठून? बिल उद्या द्या सांगून हॉटेलवाला गेलाही. सकाळी पाहता उठून हॉटेल तेथे मुळीच नसून. सारे गाडीत बसून सोलापुरी परतले. गेले महाराजांच्या दर्शना. महाराज म्हणते गंधर्वांना, रात्रीच्या पुरी भाजीचे बिल द्या ना. चपापले सर्वही, कोण होता हॉटेलवाला? रात्री कोण दिले खायला? कळले तेव्हा सर्वांना महाराजांचीच लीलाही. गंधर्व म्हणाले, बिल किती ते? महाराज बदले, मी मागेन ते. देणार काय सांग पुरते? जरूर देईन महाराज. महाराज बदले प्रति गुरुवार, करावे शास्त्रोक्त संगीत भजन. महाराज आज्ञा मानून संगीत भजन चालले. एकदा महाशिवरात्रीस पुणे मेहेंदळे वाड्यास भजन कीर्तन गाण्यास गर्दी फार झाली. महाराज हसून म्हणत, आज महाशिवरात्र असत, मंदिर एकदाच असे उघडत. सारे पाहू लागले महाराजांचा रंग बदलत, नीलवर्ण महाराज बनत. महाराज प्रत्यक्ष शिव दिसत, महाशिवरात्र खरीही. बेल सर्वांनी शिवावर, वाहून मस्तकी चरणावर. दर्शन घेतले सत्वर, धन्यता वाटे सर्वांस. महाराजांना अन्नपूर्णा, प्रसन्न अगदी पहाना. नव्हे होती ही अन्नपूर्णा, महाराजांच्या आज्ञेत. डॉक्टर हरी त्र्यंबक खरे यास, सूर असलेल्या उत्सवास. 5 सेर धान्य आणावयास महाराज सांगत. धान्य डाळ तांदूळ गहू प्रत्येकी 5 शेर आणुनी. महाराजांच्या पुढती वंदुनी डॉक्टर खरे ठेवीत. धान्य घेऊन आत जात, महाराज खोली बंद करीत. पुन्हा येऊ न द्यावे आत, महाराज सांगत. एकटेच महाराज खोलीत अन्नपूर्णेची पूजा करीत. पूजा करुणी बाहेर येत, सर्वा प्रसादा सांगती. उत्सवाच्या शेवटच्या दिनी त्याच धान्याचा स्वयंपाक करुणी. सर्व माणसे जेवणी तृप्त अगदी झाली. 5 शेर धान्यात 5000 माणसे जेवत. असे अनेक प्रसंग घडत. शंकर लीला अपूर्व ही, महाराज असता खुशीत. सांगत कथा पूर्व वृत्तांत, म्हणाले मी होतो सरकशीत. नाटकाचे पडदे ओढले मी फार वर्षापूर्वी. तमाशात सोंगाड्याचे काम करी. चिलया बाळाचा वग त्या दिनी. स्टेजवरती चालला शंकराची आज्ञा होताच. मी उडविले चिलयांचे मुंडकेच. सांगितले तसे मी केलेच. यात चुकले काय मम? गडबड लोकांनी करून केला पोराचा खून. म्हणून पोलिसांकडून मज पकडून तमाशा सारे पाहत. सद्गुरूंचे स्मरण केले. तिरकमटा घेऊन स्वामी आले. संजीवनी मंत्र बदले, मुंडके जोडले मुलाचे. मुलगा उठून या बसला, कडकडाट टाळ्यांचा झाला. मी सोडून तमाशाला पळून गेलो त्या क्षणी. माझ्या मागे लागले स्वामी, नदी तीरावर पडलो मी. तेव्हा मजला म्हणती स्वामी, शंकर माझे ऐक तू. नको गुंतू माया जालात, तुझे पाय वाकडे असत. म्हणून लोक तुझ्या तमाशात उपयोग करून घेतात. जगाच्या या तमाशात दाखवावयाचे सत्य जे असत, हेच तुझे कार्य असत. अवतार तुझ्या त्यासाठी एकदा महाराजांच्या मनात तुळजापुरी जाण्याचे येत. महाराज भक्तांसमवेत तुळजापुरात
भवानी मातेच्या मंदिरात भाविकांची गर्दी असत. या प्रचंड गर्दीत उभे कोठे राहावे. मंदिरातील ओवरीत महाराज जाऊन थांबत. भक्तही मग तेथे जात. ओवरीत थांबले. थोड्या वेळाने महाराजांस सारे सांगती उठावयास. भवानी मातेच्या दर्शनास आपण आत जाऊया. सर्वांना महाराज म्हणत, देवी काय फक्त मंदिरात, येथे काय देवी नसत. येथेच घ्या दर्शन, महाराज ध्यानस्थ बसत. तोच नवल असे घडत, प्रत्यक्ष दर्शन स्पष्ट घडत. तुळजा भवानी देवीचे सर्वांनी दर्शन घेतले. भक्त अगदी आनंदले. सालंकृत दर्शन घडले. जगन्माऊली मातेचे पुन्हा दर्शन असता घेत. देवीच्या ठिकाणी महाराज दिसत. थक्क होती सारे भक्त. अधिकार त्यांचा पाहून, येथे काय देवी नसत. येथेच घ्यावे दर्शन. महाराजांनी आपले शब्द खरे करून दाखविले. वंदून श्री शंकर महाराजांस. श्री शंकर गीता प्रसादिक ग्रंथ अध्याय 4 मनोहर समाप्त येथे झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज